सर्व मायमाऊलींच्या चरणावर समर्पित करतो, सेवेला पूर्ण देतो। या अभंगातून आपल्याला काय घेऊन जायचंय? तुम्ही भक्ती करता, नाही मी म्हणत नाही, भक्ती करता, पण आपण भक्ती मायातीत भक्ती करतो। म्हणून भक्ती करायची असेल तर मायेच्या पैल भक्ती करा। मायेच्या पैल भक्ती करण्यासाठी ज्ञान अंगीकार करा। ज्ञान अंगीकार करून जीवनामध्ये त्या ज्ञानाचा उपभोग घ्या आणि जीवनामध्ये उपभोग घेऊन सत्याचा अंगीकार करा, धर्माचं पालन करा, नीतीचं आचरण करा आणि या मुखानं परमात्म्याचं नामचिंतन करा। त्या नामामुळे तुमच्या जीवनातलं दुःखही जाईल, तुमच्या जीवनामध्ये सुखही मिळेल आणि तुम्ही केलेली भक्ती ते पूर्ण पकाला जाईल। म्हणून अशी भक्ती करा आणि ही भक्ती करण्यासाठी पुन्हा एक वार सर्वांच्या चरणावर वंदन करतो। जेवढे लहान बाळं आहेत, जेवढ्या लहान कुमारिका आहेत, त्यांना पुन्हा पुन्हा वंदन करतो। शाळा चांगली शिका। कशी शिका? चांगली शाळा शिका, अभ्यास करा, चांगली पर्सेंटेज घ्या आणि चांगले पर्सेंटेज घेऊन जीवनामध्ये चांगल्या अधिकाराला प्राप्त व्हा। चांगल्या अधिकाराला, कारण तुम्ही अभ्यास केला तर पर्सेंटेज चांगले पडतात। चांगले पर्सेंटेज पडलं की चांगलं कॉलेज मिळतं, चांगलं कॉलेज मिळालं चांगली डिग्री मिळते, चांगली डिग्री मिळाली की चांगली नोकरी, आणि चांगली नोकरी मिळाली की चांगली काय मिळते? मामा पत्नी म्हणले, मी एवढं पत्र बायावरच नाव घेत होतो बरं। किती माया अवघड आहे, ह्याचंच नाव माया नाही, तेच म्हणायचं होतं मला, तसं काही नाही। ऐका, पण मला तिकडं जायचं नाही। ऐका, अरे मिळेल आपल्या संचितात नाही झाले, तुम्ही चिर केल्याने मी सोडला, अजून पीर केल्याने सोडला, काळजीच करू नका। ऐका, शाळा शिकल्याशिवाय ज्ञान संपादन होत नाही महाराज। तुम्ही शाळा शिकला तरच तुम्हाला ज्ञान संपादन होतं आणि ज्ञानामुळेच तुम्हाला खऱ्या खोट्याचा निवाडा होतो आणि खऱ्या खोट्याचा निवाडा झाला की तुमच्या जीवनामध्ये धर्म आणि अधर्माची नीती तुम्हाला कळते। धर्म अधर्म कळाला की तुमच्या जीवनामध्ये त्या ज्ञानाचं फल म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वागत असताना सत्याचं वागता आणि सत्याचं जर तुम्ही वागलात तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जन्माला आल्याचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून इथं असलेल्या सगळ्या तरुणींना सांगून जातो, बालकांना सांगून जातो, शाळेला जाताना कधी आई वडिलाला उरपाटे बोलून जाऊ आणि शिवा दिल्याशिवाय असं म्हणत नाही बरं का। ऐका, शाळेला जा, शाळेला जाऊन चांगला अभ्यास करा आणि तुम्ही जर अभ्यास केला, मी सांगतो सध्याच्या काळाची घटिका, प्रत्येक बापाला टेन्शन आहे। मुलगी जन्माला, आता आमच्या निळू दादाला मी मगाशी बोललो, दादा लग्न 2 वर्ष झालं, काही बाळ झाले का नाही? त्यानं तेवढं एकच उत्तर